नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, जो म्हणजे श्रद्धा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे, रुद्राक्ष. हो. आपल्याकडे ना पुराण, काही तंत्रग्रंथ आणि इतर संदर्भ पण आहेत, बरोबर. जे यामागची धारणा आणि महत्त्व सांगतात. हो. आपला उद्देश या सगळ्या माहितीतून महत्वाचे पैलू समजून घेणं इतकाच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या सगळ्या संदर्भांमध्ये म्हणजे कुठेही रुद्राक्षाबद्दल काही नकारात्मक असं लिहिलेलं आढळत नाही. अच्छा. अगदी गंगेत स्नान करण्यासारखं आहे. जसं ते सर्वांसाठी खुलं आहे, तसंच रुद्राक्ष धारण करायला जात, पंथ, धर्म असं कुठलं बंधन नाही, असं हे ग्रंथ सांगतात. हे फार महत्वाचं आहे. मग सुरुवात अशी करूया की याचा उगम कसा झाला, म्हणजे या स्रोतांमध्ये काय म्हटलं याच्या उत्पत्तीबद्दल. हो. तर रुद्र म्हणजे आपल्याला माहिती आहे भगवान शिव, आणि अक्ष म्हणजे डोळा किंवा मग अश्रू. तर शिवपुराण आहे, देवी भागवत आहे, अशा ग्रंथांमध्ये कथा येते की शिवाच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले त्या अश्रुबिंदूंमधून रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली. अच्छा. म्हणूनच त्याला इतकं पवित्र मानलं जातं. आणि असंही म्हणतात की केवळ त्याचा स्पर्श किंवा दर्शन किंवा धारण केलं तरी पापांचा नाश होतो आणि सुख मिळतं. बापरे, उत्पत्तीची कथाच किती प्रभावी आहे. आणि याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे मुखांनुसार ठरतात ना ते, हो हो, मुखांवरूनच. त्याबद्दल थोडं सांगू शकाल का? म्हणजे प्रमुख प्रकार कोणते आहेत? नक्कीच. साधारणपणे एकमुखीपासून ते 14 मुखीपर्यंत आणि एक गौरीशंकर म्हणून प्रकार असतो, हे जास्त प्रचलित आहेत. ओके. आता एकमुखी जो आहे तो अत्यंत दुर्मिळ मानला जातो. साक्षात शिवाचं रूप. स्रोतांमध्ये तर असं म्हटलंय की त्याच्या केवळ दर्शनानं मोक्ष मिळतो. फक्त दर्शनाने? हो. त्यामुळे तो सहसा पूजेतच ठेवतात. मग येतो पंचमुखी. हा सगळीकडे सहज मिळतो. अच्छा, हा कॉमन आहे. हो, अगदी. हा शिवाचा ते कल्याणकारी रूप मानला जातो. भीती घालवतो, धनवृद्धीसाठी चांगला, पाप नाहीसं करतो अशी धारणा आहे. आपण ज्या 108 मण्यांच्या माळा बघतो ना, हो हो. त्यात बहुतेक करून हा पंचमुखीच असतो. ओके. मग द्विमुखी आहे हा शिवपार्वतीचं एकत्र रूप, म्हणजे ऐश्वर्य, सुख, मानसिक शांती यासाठी चांगला असं मानतात. आणि एक असतो गौरीशंकर, म्हणजे 2 रुद्राक्ष नैसर्गिकरित्या एकत्र चिकटलेले असतात. हे पण शिवपार्वतीचं प्रतीक. घरात ऐक्य, समृद्धी राहावी म्हणून हा पूजेत ठेवला जातो. अच्छा, गौरीशंकर म्हणजे 2 एकत्र जोडलेले. इंटरेस्टिंग. हो हो. पंचमुखी सहज मिळतोय हे ऐकून बरं वाटलं अनेकांना. आता हे धारण करण्याचे काही नियम वगैरे आहेत का? आणि तुम्ही म्हणालात तशी ती 108 मण्यांची माळ, त्या 108 आकड्याचं इतकं काय महत्व आहे? आहेत ना नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत. माळेबद्दल बोलायचं तर 27, 54 किंवा मग 108 मण्यांची माळ गळ्यात घालतात. मुख्यत्वे पंचमुखीचीच. 108च का पण? 108 हा आकडा पवित्र मानण्यामागे अनेक संदर्भ आहेत. एक म्हणजे 12 राशी आणि 9 ग्रह यांचा गुणाकार 108 होतो. ओ, अच्छा, लॉजिकल आहे. हो, म्हणूनच मंत्र जपासाठी ही संख्या आदर्श मानतात. शांती आणि समृद्धीसाठी 108 मण्यांची माळ विशेष प्रभावी असं मानलं जातं. बरं. आणि धारण करण्याच्या पद्धती? इथे थोडी गंमत आहे, म्हणजे थोडी विविधता दिसते ग्रंथांमध्ये. काही ग्रंथ सांगतात की 6, 4, 9 मुखी रुद्राक्ष उजव्या दंडावर बांधावा. दंडावर? हो. तर 7, 10, 12, 13 मुखी गळ्यात घालावेत. आणि काही ठिकाणी तर 11 आणि 14 मुखी रुद्राक्ष शेंडीत बांधायला सांगतात. काय सांगताय, शेंडीला? हे खरंच विशेष आहे. आहे की नाही? अर्थात यात थोडे मतभेद दिसतात वेगवेगळ्या ग्रंथात. पण सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पवित्रता. हो, ते तर असणारच. रुद्राक्ष अत्यंत पवित्र वस्तू आहे. त्यामुळे मद्यपान करताना, मांसाहार करताना किंवा कोणत्याही अशुद्ध अवस्थेत तो शरीरावर ठेवू नये असं स्पष्ट सांगितलंय. त्याची शुद्धता राखणं ही धारण करणाऱ्याची जबाबदारी मानली जाते. जे नियम आहेत आणि त्यातल्या त्यात पवित्रता जपणं हे सगळ्यात महत्वाचं. पण मग एक व्यावहारिक प्रश्न येतो मनात. काय? बाजारात जे मिळतात ते खरे आहेत की बनावट, हे कसं ओळखायचं? काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत का या संदर्भांमध्ये? कारण फसगत होऊ शकते ना. अगदी बरोबर प्रश्न आहे. काही पारंपरिक पद्धती नक्कीच सांगितल्या जातात, पण त्या 100% अचूक असतीलच असं काही म्हणता येणार नाही. तरी पण काही गोष्टी बघता येतात. जसं की? एक आहे पाण्याची परीक्षा. म्हणतात की ग्लासभर पाण्यात रुद्राक्ष हळूच सोडला तर खरा असेल तर तो सरळ खाली बुडतो. ओके. बनावट असेल तर तो तरंगतो किंवा जरा हेलकावे खात हळूहळू खाली जातो. असं एक निरीक्षण आहे. अजून काही? दुसरा म्हणजे त्याचं स्वरूप.
अस्सल रुद्राक्ष थोडा तेल लावल्यासारखा चमकदार, नैसर्गिकरित्या वजनदार आणि सतेज दिसतो. कीड लागलेला किंवा कुठे तडा गेलेला, तुटलेला रुद्राक्ष वापरू नये असंही सांगतात. अच्छा. पण खरी पारख करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं कधीही चांगलं. बरोबर आहे. म्हणजे खात्रीसाठी तज्ज्ञाचा सल्ला महत्वाचा. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होते की रुद्राक्ष म्हणजे फक्त एक मणी नाहीये. नाही, अजिबात नाही. ती एक श्रद्धा आहे, एक ऊर्जा आहे, परंपरेशी जोडलेले एक शक्तिशाली प्रतीक आहे. आणि त्याला जात, पंथ, धर्माचं बंधन नाही, हे विशेष. अगदी. एकमुखीच्या दुर्मिळतेपासून ते सहज मिळणाऱ्या पंचमुखीच्या फायद्यांपर्यंत प्रत्येकाचं आपलं एक वेगळं महत्त्व आणि फळ सांगितलं आहे. आणि 108 मण्यांची माळ जपासाठी आणि एकंदर कल्याणासाठी विशेष मानली जाते, हेही खरं. आणि मला वाटतं पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवं की त्याची पवित्रता जपणं किती आवश्यक मानलं गेलं आहे. निश्चितच. रुद्राक्षाचं स्वतःचं सामर्थ्य तर आहेच, पण ते खऱ्या अर्थाने तेव्हाच अनुभवता येतं जेव्हा धारण करणारा स्वतः पवित्र आचरण ठेवतो. या नियमांमधून तेच तर दिसतं. बरोबर आहे. आणि इथेच मला वाटतं एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. केवळ रुद्राक्ष धारण करणं पुरेसं आहे का? की त्याच्यासोबत आपलं आचरण शुद्ध आणि सात्विक ठेवणं, ह्यातच खरं रुद्राक्ष महात्म्य दडलेलं आहे. यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.